ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुतीवर टीका केली आहे। सिंधुदुर्गात सत्ताधाऱ्यांची भांडणं जनतेनं पाहिली असं वैभव नाईक म्हणालेत। कोण पैसे जास्त वाटतं याची सत्तेतील दोन पक्षांमध्ये स्पर्धा लागली होती असंही नाईकांनी म्हटलंय। पैसे वाटप आणि सत्ताधाऱ्यांच्या भांडणाला जनता कौल देणार नाही। याआधी कधीच एवढा पैशांचा पाऊस झाला नाही। विकासाचा मुद्दा नसलेली ही निवडणूक होती असंही नाईक यांनी म्हटलेलं आहे। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्याशी बातचीत केली आहे, ते आपण पाहूयात। मतमोजणीला अवघे काही तास उरलेत। आपण जर बघितलं असाल तर सगळ्यात चर्चा झाली ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विशेषतः मालवण असेल, कणकवली असेल, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या मतदारसंघाची। अर्थात आपल्यासोबत ठाकरे गटाचे माजी आमदार नेते वैभव नाईक जी आहेत। वैभवजी, आपण जर बघितलं असाल तर संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक झाली, मात्र चर्चा झाली ती फक्त जिल्ह्याची। या निवडणुकीच्या आता निकालाकडे कसं बघता? अवघे काही तास राहिले। खरं तर उद्या निवडणुकीचा निकाल आहे। या जिल्ह्यामध्ये याआधी एवढा कधी पैशाचा पाऊस पडला नाही तेवढा खरं तर सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांनी कोण पैसे जास्त वाटतं यामध्ये त्यांची स्पर्धा लागली होती। त्यावर सत्तेच्या असलेल्या लोकांनी एकमेकांच्या विरोधात जे आरोप प्रत्यारोप केले ते सुद्धा लोकांसमोर आहेत आणि विकासाचा कुठलाही मुद्दा नसलेली ही निवडणूक होती। परंतु मला खात्री आहे की या पैशाच्या वाटपाला किंवा ह्या दोघांच्या भांडणाला लोकांनी थारा दिला नाही। लोक यावेळी मालवणमध्ये असून देत किंवा कणकवलीमध्ये असून देत, कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे आणि मालवणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार होतील असा ठाम विश्वास मला आहे। लोकसभा आणि निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं हे खरं तर शिंदे गटाच्या आमदारांनी दाखवून दिलंय की त्यांनी कसे भाजपचे जे पैसे वाटत होते त्याच लोकांनी त्यांचे पैसे वाटले होते आणि त्याच वाटवताना त्यांनी पकडून दिलेलं आहे। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैसे वाटलेत त्यामुळे आमचा पराभव झाला। आज पण त्यांनी मोठ्या पद्धतीने पैसे वाटले आहेत, परंतु आम्ही पैसे घेऊन त्यांना मतदान करू नका हे आम्ही सांगितलंय आणि मला खात्री आहे की यावेळी आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ आणि आम्ही जिंकून येऊ। आज त्यांच्यापेक्षा भाजप शिंदे गटापेक्षा जास्त पैसे वाटतो म्हणून यांचा विरोध आहे, परंतु ह्याच लोकांनी ह्यांचे पैसे वाटले होते। बाबा परब असून देत, विजय केंद्रेकर असून देत, रणजित देसाई असून देत आणि ह्या लोकांवर त्यांनी आता आरोप केलेत। म्हणजे आम्ही जे आरोप करत होतो त्याला त्यांनी पुष्टी आता दिली आहे। ते पैसे निवडणुकीत पैसे देऊन त्यांनी मतं घेतलेली आहेत। कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, कणकवली।